नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती शेतकऱ्यांसाठीचे आणि काही आरोग्यदायी आपण व्हिडिओ बनवतो. त्यातलाच हा एक व्हिडिओ. मित्रांनो, तुम्ही टमाटर खूप सारे पाहिले असाल. गावठी टमाटर, जंगली टमाटर, तर नागपुरी टमाटर, वेगवेगळ्या पद्धतीचे टमाटर म्हणजे भेद्र खूप सारे पाहिले असाल. पण असं टमाटर कधी पाहिले का जो एक वेगळाच आनंद देऊन जाते जेवणाचा. तर आपण असाच एक टमाटर पाहणार आहोत. हा जो टमाटर आहे खूप छोटा आहे, दिसण्याला खूप छोटा आहे, खायला मात्र एकदम चविष्ट आहे, आंबट असं. आणि याचा बेसन जर का तुम्ही खाल्ले ना, एकदम जबरदस्त लागतो. आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ पण आहे. हे जे टमाटे आहे याच्या खुल्या बनवून ठेवतात. हे जे टमाटे आहे फार तर कोणीकडे पाहायला भेटत नाही. पण जर का तुम्हाला खायचं असेल तर गडचिरोलीला मात्र नक्की यावं लागते. तर गडचिरोलीमध्ये ह्याचं खूप जास्त मोठं प्रमाण आहे, कारण इथं आपला आदिवासी बहुल वर्ग राहतो. तर या ठिकाणी याला आम्ही म्हणतो आमच्याकडं टिचके टमाटर. ठीक आहे. तर हे काही टिचके टमाटर आहेत आणि याचं जे झाड आहे एकदम हा खूप मोठा झाड होतो, वेलीसारखा झाड होते. आणि याला जे छोटे छोटे टमाटर लागतात आणि ह्या टमाट्यापासून बनवल्या जाते भाजी. याची बनते चटणी. याला बेसनामध्ये टाकतात, वरणामध्ये टाकतात, सर्व भाजीमध्ये वापरू शकतो. कालांतरानं देश बदलत गेला, कालांतरानं तंत्रज्ञान येत गेलं आणि तशा ओघामध्ये टमाटरची आकृती बदलत गेली, टमाटरची जिंदगी बदलत गेली, टमाटरचं जीवन बदलत गेलं आणि टमाटर हा वेगळ्या रूपानं आपल्याला पाहायला भेटला. तो जो टमाटर आहे, तो टमाटर जो तुम्हाला बाजारात मिळते, तो एक रासायनिक खतांनी, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या औषधांनी एक त्याला उगवलेलं असते. पण जर का तुम्हाला चांगलं आणि उत्तम दर्जाचं टमाटर खायचं असेल तर हे आहे. हे टमाटर तुम्हाला सहसा भेटणार नाही कुठं, परंतु हे मात्र नक्की एखाद्या खेड्यापाड्यामध्ये तुमच्याकडं कुठं असेल का, आहे का, हे नक्की तेवढं सांगा तुम्ही आम्हालासुद्धा कमेंट करून. आणि जर का ते तुमच्याकडं असेल तर नक्की सांगा. आणि तुम्हाला हवं असेल तर मला पॉसिबल झालं तर मी तुम्हाला याचं बीजसुद्धा पाहिजे असेल तर ते पाठवू शकतो. ठीक आहे. मात्र याची जिम्मेदारी किंवा याची ग्वाही तुम्हाला द्यावं लागेल की मी याला पुढं चालवेल, याला माझ्यापुरतं वर्ष 2 वर्ष ठेवल आणि बस संपवून टाकेल तेवढ्यात नाही. त्याला पुढं चालवायचं आहे, त्याला पुढं न्यायचं आहे आणि पुढंसुद्धा इतर लोकांनापर्यंत पोचवायचं आहे, इतर लोकांना पण द्यायचं आहे. तर हे टमाटर तुम्ही कधी खाल्ले होते का, नक्की सांगा तेवढं कमेंट करून. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तेवढं कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा इतरांनासुद्धा आणि काळजी घ्या स्वतःची, आपल्या परिवाराची सुद्धा. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.